बोल रहा हूँ। किसी से नहीं, यही रात खाने के लिए हम लोगों को जाना भैया अपना अरे चूने हो आप ही लोग ना भाई, हम लोग थोड़ा चूते हैं। गांधी से जाना और मांग त्याचं म्हणणं आहे ही सरकार तुम्ही निवडली आहे, त्याला जबाबदार सुद्धा तुम्हीच आहात. हे खरं आहे. आपण आता 80 वर्षाचा इंडिपेंडन्स साजरा करणार आहोत. 80 वर्षाच्या इंडिपेंडन्समध्ये आत्ता ॲक्चुअलमध्ये आपल्याला सर्वात एक इम्पोर्टंट गोष्ट कळाली आहे, ते आहेत आपले राईट्स. तुम्ही विचार करा, लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्व आपल्या हक्काची गोष्टी करत आहेत. तुम्ही हक्काच्या गोष्टी करताय त्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या. झारखंडचं काल आंदोलन झालं, आंदोलन सक्सेसफुल झालं आणि त्यांना त्यांचे राईट्स मिळाले असे समजूयात आपण. अरे जे जंतर मंतरवरती आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये पण त्यांना काही आश्वासनं देण्यात आली. आता लहान मुलं सुद्धा शाळेचा टीचर त्यांना आवडतो म्हणून ते गेट अडवतात आणि बोलतात ह्या शाळेच्या टीचरची ट्रान्सफर थांबवायची. त्याच्यानंतर त्यांचे हक्काधिकारचे व्यवस्थापन चांगले नव्हते तर त्यांनी तिकडे आंदोलन केलं. आंदोलन करून त्यांना पाहिजे त्या गोष्टी मिळवल्या. म्हणजे लहान मुलं सुद्धा आता आंदोलन करायला लागलेली आहेत. लहान मुलं सुद्धा संविधानावरती बोलायला लागलेली आहेत. हे देशासाठी खूप चांगली गोष्ट चाललेली आहे. पण जर तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार माहीत असतील तर तुम्हाला तुमची कर्तव्य पण माहिती असली पाहिजे. तुम्ही विचार करा, इकडे-तिकडे कचरा टाकणं, कसेही वागणं, किती घाण करणं, देअर इज नो सिव्हिक सेन्स, ह्या गोष्टी आपण अंगी बाळगल्या पाहिजे. कारण की आपण आपल्या हक्काच्या गोष्टी करतो पण आपली कर्तव्यांचं काय? कर्तव्य आपण विसरत आहोत. आपल्याला हा देश जर आपला आहे तर त्याला स्वच्छ ठेवण्याची जिम्मेदारी सुद्धा आपलीच आहे. आपण आपली कर्तव्य विसरत आहोत. कर्तव्यावरती टीव्हीवरती दाखवणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही सोशल मीडियावर जास्तीत जास्त सांगणार नाही, की हां, ही तुमची कर्तव्य आहेत. कर्तव्य आपली आहेत, की रस्त्यावरती कचरा टाकायचा नाही. रस्त्यावरती चालताना आपण जी घाण बघतो ती आपली घाण आहे. आपण केलेली घाण आहे. ट्रॅफिक नियम पाळत नाही. कशाही प्रकारे आपण कुठेही बोलतो, गाणी लावतो, काही करतो, नाचतो, धिंगाणा करतो. ही सिव्हिक सेन्स आपल्याला बदलायला पाहिजे. युरोपचे काही कंट्रीज आहेत, तुम्ही YouTubeवरती बघा किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. इतक्या छान त्यांनी त्यांचा देश ठेवलेला आपणही ठेवू शकतो. आपल्यात ते पोटेन्शियल आहे. आपण यंग लोकं ह्यासाठी इनिशिएटिव्ह घेऊन आपला देश बदलू शकतो. पॉसिबल आहे, पॉसिबल.